कागदाची घडी घालून आपण षटकोन किंवा हेक्झॅगन बनवू शकतो. याकरता पाहिजे एक चौकोनी कागद 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरचा आणि एक पेन. पहिले आपण कागदाला अर्ध्यात दुमडून घेऊ आणि नीट त्याला घडी घालूया. पेन वापरून ही लाईन खेचून घेऊ. मग ह्या लाईनचा मिड पॉइंट मार्क करूया, म्हणजे त्या लाईनला अर्ध्यात दुमड देऊया. पेनाने तो पॉइंट मार्क करू. आता डावी बाजू ह्या मध्यापर्यंत आणू आणि वरच्या बाजूला थोडीशी घडी घालूया. तिकडे एक लाईन मार्क करू. मग आधीच्या लाईनचा मध्यभाग त्या लाईनीपर्यंत दुमडूया आणि तो मार्क करू. हा पॉइंट फार महत्वाचा आहे. ह्याच्यानेच आपल्या हेक्झॅगनची सुरुवात होते. त्या पॉइंटपर्यंत एक छोटी घडी घालूया. ह्या घडीवरच आपल्या षटकोनाचा दुसरा भाग असणार आहे. कागद अर्ध्यात दुमडून आपण परत दुसरी घडी घालू पलीकडच्या बाजूने. असा मिळेल आपल्याला दुसरा पॉइंट. आता दोघांना आपण जोडून घेऊ आणि मग मध्यापर्यंत तिरकी घडी घालू. ही मिळाली दुसरी बाजू आणि मग पहिल्या पॉइंटला आधीच्या लाईनपर्यंत जोडूया घडी घालून. तिकडे पण लाईन खेचू. हा मिळाला अर्धा षटकोन. आता तिन्ही घडी आपण परत घालूया आणि मग षटकोन दुसऱ्या बाजूला दुमडूया आणि मग घडीच्या आधारे लाईन खेचू. घडी उघडली की मिळाला पूर्ण षटकोन. हा आपण कागदावर दुमडला आहे, चौकोनी कागदावर. ह्या षटकोनाला नाव पण देऊया आपण. ह्याचं नाव आहे PQRSTU.